औरंगाबाद एवढं लुटलं संभाजी महाराजांनी या शहरामध्ये औरंगजेबाच्या नावाशिवाय काही ठेवलंच नाही. ते बुरानपुरा औरंगजेबाचं आवडतं शहर एवढं चाललं अख्खा कोळसापुरा करून टाकला. 3 आरोप केले जातात महाराजांवरती. 3. पहिला आरोप, छत्रपती संभाजी महाराज हे परस्त्रीचे नादिष्ट होते. हा पहिला आरोप. विचार करा, रांजाच्या पाटलानं स्वराज्यामध्ये एका स्त्रीची आबरू लुटली तर तिच्या हातपाय कलम करणारा, त्या रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम करून चौकात उभा करणारा शिवाजी राजाचा लोक स्त्रियांची आबरू लुटणारा असेल? अरे स्वधर्मातली सोडा, परधर्मातल्या सुद्धा स्त्रीच्या हात जरी कोणी लावला ना तर त्याच्या हातपाय छाटणारा संभाजी राजा चारित्र्य संपन्न असणारच आहे. पण खऱ्या अर्थानं स्त्रियांचा आदर करणारा सुद्धा तो राजा असणार आहे. पण तो स्त्रियांची विटंबना करणारा असेल, सुख. जेवढे चारित्र्य संपन्न महाराज होते तेवढे चारित्र्य संपन्न संभाजी राजे सुद्धा होते. ताईनो, मी तुमच्या भावासारखा आहे. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला छत्रपती संभाजी महाराजांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. परस्त्रीचा आदर केला पाहिजे. दुसरा आरोप केला जातो त्यांच्यावरती, दुसरा ते म्हणजे संभाजी महाराज व्यसनी होते. त्याचा पुरावा काय? भाऊ, आमच्याकडं सातारा ग्रँडफ नावाचा एक इतिहासकार होऊन गेला, ज्यानं मराठ्यांचा इतिहास लिहिला आणि त्यानं आपल्या पुस्तकात लिहिलं इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन अँड फॉली अँड प्राईड. त्या काळातल्या आमच्या लोकांचं मराठी लई चांगलं. आमच्या लोकांनी पुस्तक वाचलं आणि ते वाक्य वाचलं, इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन अँड फॉली अँड प्राईड. आमच्या लोकांना एवढंच ऐकू आलं, वाईन घेतोय तो ग्रँड वाईन घेतली असेल एखादी. अरे नाही, ती दारू घ्यायची दारू नव्हती, ती दारू तोफेला लागणारी दारू होती. एवढं जर आमच्या लोकांना कळालं असतं तर त्यांनी इतिहास लिहिताना पहिल्यांदा घेतली होती का याचं संशोधन या मातीमध्ये झालं पाहिजे. सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही, सुपारीच्या खंडाचं. पण छत्रपती संभाजी महाराज की एवढंच येते आपल्याला. ह्या जय म्हणणाऱ्यातली 60% लोक व्यसन करतात. आत्ता लिहून देतो. व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे. व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे. आयुष्यभर निर्व्यसनी राहणं याला छत्रपती संभाजी महाराजांचा खरा मर्द म्हणतात. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय. फक्त इथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेल्यावर तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही ना. बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो, व्यसन करू नये. आणि संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो, जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले. काय संस्कार पेरतोय. मी असंच एके ठिकाणी कार्यक्रम लावतो. मी म्हणलो व्यसन करू नये. कार्यक्रम संपला तर एक पोरगं माझ्या बसले. मला म्हटला, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते. मी आजपासून सोडली. म्हणलो ठीक आहे, 2 काचेचे ग्लास आण. लगेच आणले. मी एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्यामुंग्या टाकल्या. ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्यामुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्यामुंग्या जिवंत होत्या. म्हणलं बघ बाबा, दारू एवढी बाद असते, दारू पेल्यामुळे किड्यामुंग्या मेल्या, आपण माणसं आहोत. मला म्हटलं समजलं. म्हटलं एखादं तरी पिणं सुधारलं. मी म्हटलं तुला काय समजलं? म्हटला दादा दारू पिणं हे किड्यामुंग्याचं काम नाही. म्हटलं त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. हात जोडलं त्याच्या पुढं. आमच्याकडे कोल्हापूरला आजी येते, फार सुंदर म्हणते, संभाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगणावरती सुटे, तलवार तुटे पण माग नाही हटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे पण बियाणं माग नाही हटे. 2 गोष्टी शिकवा. एक,
परस्त्रीला आई मानायला शिकवा आपल्या लेकरांना. आणि दुसरी, मरेपर्यंत व्यसन करायला लावू नका. या 2 गोष्टी ज्या दिवशी आपली पोरं पाळतील त्या दिवशी येणाऱ्या काळात आपल्या गावात तानाजी बाजी यसाची जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. सुरुवात स्वतःपासून करा. आणि यासाठी माय माऊलींनी जरा आपण बदललं पाहिजे, बदल स्वीकारला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण शिकवलं. छत्रपती संभाजी महाराजांना माँसाहेब जिजाऊंनी महाभारत शिकवलं. आपण काय शिकवतो? पोरगं रडायला लागलं, मोबाईल चालू करून देतो, पोरगं गप बसतं. भाऊ, तुमचं अभिनंदन पहिल्यांदा यासाठी करतो, तुमच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्तेसुद्धा कसे असतात, कार्यकर्तेसुद्धा कसे असतात. मी अनेक ठिकाणी बघतो. मी मध्यंतरी एका राजकीय नेत्याच्या पक्षाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्या राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त पुष्पा पिक्चर दाखवला होता. चांगलं चालणारं गडी सगळं लंगडं चालायला लागलं. पण भाऊ, तुमचे कार्यकर्ते तुमच्यासारखे आहेत. तुमच्या कार्यकर्त्याने तुमच्या वाढदिवसानिमित्त राजा शिवछत्रपती चित्रपट दाखवला. हे का दाखवावं? यासाठी दाखवावं. मध्यंतरी तो पुष्पा नावाचा पिक्चर आला. चांगली चालणारं गडी सगळं आमचं लंगडं चालायला लागलं. एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, तर ते लगेच पोरगं म्हणते झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा माझा आदर्श आहे. मित्रांनो, चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे. चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे. पण वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात साखळ दंडात बांधलेले असताना सुद्धा औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून झुकेगा नाही साला म्हणणारा संभाजी राजा होणं फार अवघड आहे. आपल्या लेकराला पहिल्यांदा संभाजी राजा शिकवा. संस्कारांची शिदोरी तिथं निर्माण होणार आहे. महाराज तयार होऊ लागले. संभाजीराजांची समशेर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र इथंपर्यंत खऱ्या अर्थानं तळपू लागली. मी कायम सांगतो, आपल्या शहरात एखादं तरी शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं स्मारक असलं पाहिजे. तुमच्या गावात शिवाजी महाराजांचं आहे, मी बघितले. भाऊ, येणारा काळात संभाजी महाराजांचं उभा करा. यांना कळू दे यांचा बाप कसा असतोय ते. स्मारक का पाहिजे? स्मारक का पाहिजे? एखादी मायमाऊली सायंकाळी येईल, संभाजीनगरच्या बस स्टँडवरती उतरेल, चालत येईल. सायंकाळी तिला एकटीला भीती वाटू नये. कारण का? चौकात संभाजी महाराजांचं स्मारक बघितल्यावरती तिला वाटेल अजून माझा बाप इथं चौकात तलवार घेऊन उभा आहे, कुणाची जिगर नाही मला हात लावायची. जिगर हे असलं पाहिजे. सुरुवात इथून झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं या मातीमध्ये संभाजीराजांची समशेर चालत असताना एक दुःखद घटना घडली. ती होती या स्वराज्याचं देखणं स्वप्न नेऊन जाणारी. ती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या श्वासाची बातमी. 3 एप्रिल छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. संभाजी महाराज पन्हाळ्यावरती, त्यावेळी काही पंतांनी डाव टाकला. संभाजी महाराज शूर, वीर, पराक्रमे. संभाजी महाराज गादीवरती आले, आपलं सगळं संपेल. राजाराम महाराज लहान आहेत, त्यांना गादीवरती बसवू, राज्य आपण करू. राजाराम महाराजांचे मामा हंबीर मामा कराडला होते. मंत्र्यांनी पत्र पाठवलं, मामा राजाराम महाराज तुमचे सख्खे मामा, संभाजीराजे राजाराम महाराज तुमचे सख्खे भाचे, संभाजी तुमचा सावत्र, सक्का भाचा गादीवरती बसतोय, मामा मदत करा. मंत्र्यांना वाटलं कुठल्या मामाला वाटणार नाही, आपला भाचा गादीवरती बसावा. पाठवलं हंबीर मामानी पत्र. या मंत्री लगोलगोच कराडला आले, सोबत हंबीर मामा गेले. संभाजी महाराजांना पकडायला पन्हाळ्याच्या किल्ल्यावरती गेले. जवळ गेले, शंभूराजे उभारले होते आणि त्या क्षणी हंबीर मामा कडाडले, पाठीमागं फिरले. घ्या मंत्री सगळी ताब्यात. सगळी मंत्री ताब्यात घेण्यात आली. मंत्र्यांना काही कळेना. अनाजी पंत म्हणाले, काय झालं मामा? अरे लाजा बाळगा, राजा जाऊन अजून 10 दिवस झाला नाही, त्याच्या पोटच्या गोळ्याला पकडायला लायत, घ्या ताब्यात. संभाजी महाराजांनी विचारलं, मामा तुम्ही तर राजाराम महाराजांचे सख्खे, आमचे सावत्र, तरी सुद्धा आमच्या पाठीमागे. आणि कडाडले हंबीर खंबीर. शंभूराजे थोरल्या महाराजांनी सांगितले, स्वराज्य त्याच्या आड नाती गोती काही सुद्धा नसतं, फक्त स्वराज्य छत्रपती पद महत्वाचं असतं.
संभाजी महाराजांना घेतलं. हंबीर मामा त्यांना घेऊन रायगडावरती आले. राजाराम महाराजांची समजूत घातली. संभाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या उरलेल्या अंत्यविधी सगळ्या करून घेतल्या आणि महाराज दुसरे छत्रपती होण्यासाठी तयार झाली. गरज होती रे काहीसा छत्रपतीची जो स्वराज्याचं सुराज्य करेल. दिवस उजाडला. 32 मणी सोनेरी सिंहासनाकडे शंभूराजे चालत निघाले. सिंहाचा छावा दरबारात निघाला. मंत्रिमंडळ संभाजीराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होतं. मायमावली गावली डोक्यावरती पदर घेऊन आपला कालचा शंभू शिवाजीचा लोक राजा होणार आहे, छत्रपती होणार आहे, उपस्थित होती किल्ल्यावरती. महाराज सिंहासनावरती बसले. पाठीमाग एक मावळा आला. संभाजी महाराजांच्या डोक्यावरती छत्र दिलं आणि एकच आवाज घुमला, बोला छत्रपती संभाजी महाराज की. आणि झालं. संभाजी महाराजांच्या डोक्यावरती फुलं पडली. संभाजीराजे या स्वराज्यातले दुसरे छत्रपती झाले आणि इतिहास पुटपुटू लागला. द किंग ऑफ स्वराज्य नाही, द किंग ऑफ मराठा नाही, द किंग ऑफ महाराष्ट्र नाही, द किंग ऑफ इंडिया, अखंड हिंदुस्थानचे बादशाह नाव छत्रपती संभाजी महाराज. म्हणून संभाजीराजांच्या नावासमोर सुवर्ण तुला लावण्यात आल्या. संभाजीराजे छत्रपती झाले पण संभाजीराजे साधं नव्हते. हे पाणी काही औरच होतं. संभाजीराजे शिवपुत्र होते. त्या प्रभू श्री शंकरासारखे होते. अन्यायाच्या विरोधात तिसरा नेत्र उघडणारे गादीवरती बसले. आणि 4 दिवसातच संभाजी महाराजांनी हंबीर मामानं बोलवलं आणि मामानं म्हणतात, मामा जागा काढा मोक्याची. आणि जागा काढली. पहिली कुठलं? बुर्रामपुरा. बुर्रामपुरा औरंगजेबाचं आवडतं शहर. का? बेण्याचं आयुष्यातलं पहिलं प्रेम प्रकरण तिथलं, म्हणून आवडतं शहर. ते लुटायचं ठरवलं. बुर्रानपुरा सोन्यानं मडलेलं शहर. त्याला वाटत होतं असा एकही मायकाला होणार नाही जो बुर्रानपुराला हात लावेल. पण नाही, पहिलीच मोहीम संभाजी महाराजांनी बुर्रामपुरा काढली. शंभूराजे घोड्यावरती बसले, सोबत सैन्य घेतलं. गेल्या बुर्रामपुरामध्ये त्या मुघलांना कळेना कुठं पळावं. संभाजी महाराजांनी समशेर काढली. सप कतल्या. अरे कुठं कुठं पळावं. ते बुर्रानपुरा औरंगजेबाचं आवडतं शहर एवढं जाळलं अख्खा कोळसापुरा करून टाकला. त्याला कळेना अरे काय करावं. तो शिवाजी उभ्या आयुष्यात आला नाही बुर्रानपुराला. हा संभाजी काल गादीवरती बसला. माझा बुर्रानपुरा शहर जाळलं. धक्का सहन होईना. राजा ऐकतो तरी कसला. संभाजी राजा लगेच घोड्यावरती बसले. दुसरं शहर निवडलं होतं औरंगाबाद. हे औरंगाबाद औरंगजेबाच्या नावानं वसवलेलं शहर. संभाजीराजे औरंगाबादमध्ये आले. या औरंगाबादमध्ये धर्मांतर वाढलं होतं. संभाजी महाराजांनी समशेर काढली. सप कत्तल्या चालू केला. औरंगजेबाच्या पिलावळीनं पळायचं कळायचं बंद झालं. औरंगजेब औरंगाबाद एवढं लुटलं. संभाजी महाराजांनी या शहरामध्ये औरंगजेबाच्या नावाशिवाय काही ठेवलंच नाही. आणि ते नाव सुद्धा शिंदे साहेबांनी बदलून त्याचं छत्रपती संभाजीनगर करून टाकलं. हे शिवसैनिक कुणाचंच काही शिल्लक ठेवत नाहीत, कधीच नाहीत. पण एक आहे, आम्ही चुकून मुंगीच्याही वाट्याला जात नाही, चुकूनही जात नाही. आम्ही जर एखाद्याला आमच्यामुळं पाय लागला तर त्याच्या पायासुद्धा आम्ही पडतो. पण आमच्या पायात जर कोणी आला तर त्याचे पाय काढायची धमक सुद्धा आम्ही बाळगतो. ती संभाजी राजाने दिलेली प्रेरणा आहे. दिलेली आम्हाला प्रेरणा आहे.